नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच कमालीचा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। आत्तापर्यंत आपण बघितले मंजू सत्याने बरोबर आर्यनला ट्रॅप करत त्याचा मात्र गेम ओव्हर केलेला असतो। आता मात्र आर्यन नंतर नंबर कुणाचा, तर तो आहे पूर्वा पाटील मॅडमचा। पूर्वा आणि तात्याचं नेमकं नातं काय आणि पूर्वा तात्याने त्या मालिनीला का किडनॅप करून ठेवलं होतं, त्यांच्या मागे कुठलं रहस्य आहे, हे सगळं प्रेक्षकांनो त्या जळीत हत्याकांडाच्या दिवसापासून याची सुरुवात झाली आणि फायनली मालिनीची स्मृती हरवली होती। अखेर तो काळोख दूर झाला आणि मालिनीला सगळं काही आठवायला लागले। तिच्या तोंडातून पूर्वा माझी मुलगी आहे, आर्यन माझा मुलगा आहे असे शब्द जेव्हा बाहेर पडले तेव्हा मात्र प्रेक्षकांनो सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते। कारण मालिनीला सगळं सत्य माहिती होतं। जळीत हत्याकांडाच्या दिवशी मालिनी तिकडे हजर होती, तरीसुद्धा तात्याने आणि पूर्वाने मिळून तिचा प्रचंड छळ केला होता। पण आता मात्र मालिनीच्या आठवणी परत आल्या। दोघांचं सत्य मात्र आता फार वेळ लपणार नाहीये। एक एक करून तात्याला मात्र त्याच्या कर्माची फळं आता आपल्याला प्रेक्षकांना मिळताना पाहायला मिळणार आहेत। सत्य आणि मंजू यांच्या आयुष्यात कर्दन काळ बनून आलेल्या तात्याने इतके डावपेच खेळले, सत्याला आता नको त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, स्वतःची गुन्हे लपवण्यासाठी मालिनीचा वापर केला। पण परिस्थिती मात्र आता पूर्णपणे बदलली आहे। मालिनीची स्मृती परत यावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने बलमा, सत्य आणि मंजू यांनी खूप मोठा आता प्रेक्षकांना नाटक रचले। आगीची घटना परत एकदा त्यांनी आता तिकडे तोच प्रसंग तिच्या समोर उभा केलाय। जेव्हा आग लागते मालिनी मात्र त्या आगीकडे पाहून स्वतः पेटून उठते, तिला सगळं आठवायला लागतं आणि अखेर मालिनीची स्मृती मात्र प्रेक्षकांना परत आलेली असते। ज्या दिवशी तात्याने हे भयंकर हत्याकांड केलं होतं त्या दिवसापासून मालिनीची स्मृती मात्र गेलेली होती। परंतु आता हे सगळं काय घडलं, कसं घडलं, तात्याने नेमकं काय केलं, सत्याला कशा प्रकारे या प्रकरणात आता गोवण्यात आलं होतं, हे सगळं मालिनीने कबूल केलेलं असतं। होय प्रेक्षकांनो, जेव्हा मालिनी अचानक पूर्वा आपली मुलगी आहे, आर्यन आपला मुलगा असल्याचं सत्य सांगते, तेव्हा मात्र आता सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसलाय। आर्यन तात्याचा मुलगा असल्याचं तात्याने स्वतः कबूल केल्याच्या नंतर शाळेच्या प्रोग्राममध्ये त्याला तर मंजूने जबरदस्त धडा शिकवलेलाच आहे। तात्याने उभं केलेलं प्रेक्षकांनो सगळं राजकारणाचं साम्राज्य एक एक करून आता मंजू सत्या कसे कोसळवून टाकणार आहेत, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे। आजचा भाग तर इतका जबरदस्त दाखवला आहे ना की शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मालिनीच्या आठवणीमधून तात्याचा सगळ्यात मोठा गुन्हा आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पूर्वाचा तात्यासोबत नेमका काय संबंध आहे, मालिनीच्या एका खुलाशामुळे सत्य आणि मंजूच्या समोर सगळं तात्याचं आणि पूर्वाचं बिंग मात्र फुटलेलं आपण पाहणार आहोत। इकडे आपण पाहतोय पूर्वा तात्यासाहेबांना भेटायला जाते आणि तेव्हा मात्र ती त्यांना समजावते, डॅडी साहेब अजिबात तुम्ही गडबड करू नका, सगळं काही आपल्याला शांततेने करावं लागणार आहे। कारण ती मंजू आणि सत्या आता मात्र हे आपल्या मागे लागलेत। आर्यनचा तर जीव त्यांनी घेतलाय, पण आता तुम्हाला मला आता सांभाळायचे। तुम्ही जर या प्रकरणात अटक तुम्हाला झाली, तुम्ही जर या प्रकरणामध्ये आता गुंतल्या गेलात तर मात्र आपल्याला काही खरं नाही आहे। मंजू आणि सत्या मात्र प्रेक्षकांनो मालिनी जिकडे आहे, बलमाने तिला एका सिक्रेट जागेवर ठेवलेलं असतं, एका डॉक्टरच्या अंडर ऑब्झर्वेशन, तिकडे मात्र हे दोघं पोहोचले आणि मालिनीची अवस्था आता विचारायचा प्रयत्न त्यांनी केलाय। पण मालिनीच्या डोक्यावर जो काही परिणाम झालाय तो खूप मोठा झटका, तो खूप मोठा आता दणका बसल्यामुळे झालाय। डॉक्टर मात्र त्यांना स्पष्ट सांगतात, असाच एखादा झटका, असाच एखादा धक्का जर त्यांना परत बसला तरच त्यांची स्मृती 100% परत येऊ शकते। त्यांना जर त्यांच्या जुन्या आठवणी आठवून द्यायच्या असतील तर त्यांना आता सगळं आपण जे काही त्यांच्या भूतकाळात घडलंय त्या गोष्टींमध्ये परत न्यावं लागेल। त्यांना त्या गोष्टी घडवून दाखवाव्या लागतील की असं घडलं होतं, त्यांना धक्का लागेल आणि मगच त्यांची स्मृती मात्र परत येऊ शकते। पण त्याची गॅरंटी तर नाही आहे। दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो सत्या, बलमा, जयड्या हे तिघं आता डिस्कस करत असतात आणि या तिघांचं आता डिस्कशन चालू असतं की डॉक्टरांनी काय सांगितलं आहे, किती टक्के आता त्यांची रिस्क आहे, किती टक्के त्यांची स्मृती परत येऊ शकते, काय गॅरंटी आहे। त्यानंतर मात्र आता सत्या मात्र म्हणतो, हे बघा तात्याच्या विरोधात काहीतरी जबरदस्त पुरावा मात्र आपल्याला सापडायलाच पाहिजे, तो निर्दोष कसा आहे। सत्य आपला निर्दोष असताना सुद्धा गुन्हेगार बनून फिरतोय, तिकडे त्याच्या मागे अक्षरशः पोलिस लागलेली असतात आणि आता मात्र मालिनीच्या तोंडातून सगळं सत्य आपल्याला कबुली आता करून घ्यावी लागेल। बलमा म्हणतो, सत्या मला तरी वाटतंय की मालिनीला आपण तसाच एक दणका द्यावा, जशी तिच्यासोबत भूतकाळात घटना घडली होती
तशीच घटना आपण तिच्या आता समोर जर घडवली तर मात्र तिला झटका बसून सगळ्या गोष्टी आठवू शकतात, शक्यता नाकारता येत नाही. सत्या मात्र उठलाय. बरोबर बोलतोयस तू बलमा. आता मला वाटतंय की मालिनी काकूला आपण बरोबर आता आठवून देण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. त्यांची मुलं कुठे गेली, तात्याने नक्की त्यांना काय काय केलं होतं, त्या आगीच्या घटनेच्या दिवशी काय नेमकं झालं होतं आणि सगळे आरोप माझ्यावर का करण्यात आले, मी तर तिकडे नव्हतो सुद्धा, तात्याने असा कुठला डाव आखला होता, हे सगळं आता सत्य बाहेर काढण्यासाठी सत्या, जयड्या आणि बलमाने जबरदस्त प्लॅन मात्र प्रेक्षकांनो बनवलाय. आता मात्र त्यांनी शेतातलं एक घर बनवून त्या घराला आग लावून तिथे मालिनीनं उभं करायचंय आणि तिला काही आठवतं का हे सगळं पाहायचा प्रयत्न मात्र केलेला आहे. इकडे मालिनी ताईंना घेऊन तिथं आपण उभं करू, घराला पूर्ण आग लावून देऊ आणि त्या दिवशी झालेली घटना त्यांना आठवते का हे मात्र आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मंजूने सगळी सेटिंग लावलेली असते. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो बलमाने बरोबर मालिनीला जिकडे लपवलंय तिकडून त्याने आता शेतातल्या घरात आणलेलं असतं. जिकडे मंजू आणि सत्या त्या दिवशी राहिले त्याच शेतातल्या घरात आता मालिनीला आणले जातं. खूप डोक्याने आता सत्या काम करत असतो, कारण त्याला काही झालं तरी त्याच्यावरचं जे लांछन लागले ते मात्र त्याला आता दूर करायचं असतं. आता डॉक्टरांच्या परमिशननी सत्या वगैरे सगळे कामं करत असतात. पूर्वा मात्र दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय तिच्या डॅडी साहेबांना समजावत असते, डॅडी साहेब मी तुमची मुलगी आहे, हे सत्य कधीच त्या सत्या मंजूपर्यंत पोचता कामा नये. जर हे सत्य त्यांच्यापर्यंत पोचलं तर मात्र आपल्या पूर्ण कुटुंबालाच ते लोक आता संपवून टाकतील. म्हणूनच आपल्याला आता आईला सुद्धा संपवून टाकायचा प्रयत्न करावा लागणार आहे. आई आता कुठे, आईला शोधणं गरजेचं आहे. आई जर आपल्याला सापडली तर मात्र खूप चांगलं होईल. आईला मी महाबळेश्वरच्या आता इकडे फार्म हाऊसला शिफ्ट करते, पण आई आता आहे कुठे हे मात्र पूर्वा डॅडी साहेब बोलत असतात. इकडे मालिनीला मात्र कुठे नेताय म्हणून जोर जोरात ओरडणारी मालिनी, तिला मात्र सत्या समजावतो, आम्ही तुम्हाला कुठेही नेत नाही आहोत. मंजू तिच्या जवळ जाते, तिला प्रेमाने समजावते, हे बघा काकू आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही, आम्ही तुमच्या जीवाला वाचवण्यासाठीच तुमच्या जवळ आहोत. आता मात्र सत्या निर्दोष आहे, आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काही आठवतं का. पण मालिनी म्हणते नाही मला काही आठवत नाही आहे, कोण आहात तुम्ही लोक, आणि असं बोलून ती नुसतं आता इकडे जोरजोरात आरडाओरडा करत असते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो ती आता इतकंच सांगते, तात्यासाहेब मोहिते पाटील यांनी मला मारलं, यांनी मला जाळलं, त्यांनी मला बर्बाद करून टाकलं, माझी दोन मुलं पळून घेऊन गेला. आता मात्र प्रेक्षकांनो इकडे सत्याला कळून चुकलंय की तात्यासाहेब मालिनीला 2 मुलं आहेत, एक तर आर्यन, मग दुसरं मुलगी कोण आहे हे मात्र आता आपल्याला शोधावं लागेल. आता जर प्रेक्षकांनो मालिनीला थोडंही आठवलं, मालिनीने जर पूर्वाचं नाव घेतलं तर मात्र सगळा खेळ इथंच आता तात्याचा संपू शकतो. परंतु आता इतके प्रयत्न करून सुद्धा सगळा सीन आता तिकडे घडवून सुद्धा प्रेक्षकांनो तिने आर्यनचंच नाव घेतलंय, पण पूर्वाचं नाव अजूनही मालिनीने घेतलेलं नाहीये. पूर्वाचं नाव आता तिने जेव्हा घेतलं तेव्हा मात्र आता तात्यासाहेबाला का ती मदत करतीये, ती पोलीस आहे असं म्हटल्यावर सत्याला कळतच नाहीये की ती पूर्वासुद्धा तात्यासाहेबांची मुलगी आहे. आता मात्र मालिनीला प्रेक्षकांनो बरोबररित्या त्यांनी ट्रॅप केलंय. काही झालं तरी मालिनी काकूच आहे जी सगळं सत्य आपल्याला आता सांगू शकते. दुसरं आपल्याकडे काहीच प्रूफ नाहीये बलमा. काही झालं तरी आपल्याला मालिनी काकूकडून सत्य काढून घ्यायचे. नेमकं त्या दिवशी काय झालं होतं, माझ्यावर तात्यांनी का नाव टाकलं होतं, त्यांचा नेमका प्लॅन काय होता. मंजू मात्र म्हणते सत्या तू अजिबात काळजी करू नको, मालिनी काकूकडून मी बरोबर सगळं सत्य आता वधवून घेते, तू कशाला काळजी करतोय. इकडे मात्र तात्या जे काही करत होता ना, तात्याचा गेम आता मात्र तात्यावरच पलटणार आहे, हे फक्त तू लक्षात ठेव सत्या. मालिनी काकूची प्रेक्षकांनो स्मृती मात्र परत येते आणि तिने सगळं सांगितलं की पूर्वा पाटील इन्स्पेक्टर आहे, तीच माझी मुलगी आहे. त्यावेळेला मात्र सत्याला विश्वासच बसत नाही आहे. आत्ता त्याला सगळं क्लिअर झालं आहे. मालिनीने स्पष्ट सांगितले की पूर्वा माझी मुलगी आहे, तात्या माझा नवरा आहे, आर्यन माझा मुलगा आहे आणि सत्या निर्दोष होता. त्याला फसवण्यासाठी, त्याला आता चांगली शिक्षा देण्यासाठी त्याच्या मम्मी साहेबांनी सांगितले, म्हणूनच सत्याला आता याच्यामध्ये तात्या आता गुंतवलं होतं. आता मात्र प्रेक्षकांनो मालिकेमध्ये खूप मोठा टर्न ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे मम्मी साहेबांनी का असं केलं, सत्याचा काटा काढायचा प्रयत्न मम्मी साहेबांनी का केला हे मात्र आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी येणाऱ्या भागाचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.